पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा
तुझे चिंता त्याची सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा 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 पती लक्ष्मीचा जाणत असे पती लक्ष्मीचा जाणत असे पती लक्ष्मीचा जाणत असे सकळ जीवाचा करीतो सांभाळ सकळ जीवाचा करीतो सांभाळ सकळ जीवाचा करीतो सांभाळ सकळ जीवाचा करीतो सांभाळ रोज मोकलिले ऐसे नाही तुझा मोकळले ऐसे नाही तुझा मोकळले ऐसे नाही जैशी स्थिती आहे तैशा बरी राहे जैशी स्थिती आहे तैशा परे राहे जैशी स्थिती आहे तैशा बरी राहे जैशी स्थिती आहे तैशा परे राहे कवतुक पाये संचिताचे कवतुक तुप आहे संचिताचे कवतुक तुप आहे संचिताचे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला हरे कृपे त्याचा नाश झाला हरे कृपे त्याचा नाश झाला नको खेद करू कोणत्या गोष्टीचा 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 पती लक्ष्मीचा जाणत असे पती लक्ष्मीचा जाणत असे पती लक्ष्मीचा जाणत असे ठोबार कुमाई जय जय ठोबार कुमार जय जय ठोबार कुमाई जय जय ठोबार कुमार जय जय ठोबार जय कुमाई जय ठोबार कुमार जय जय ठोबार कुमाई जय जय ठोबार कुमार जय जय ठोबार कुमाई ठोबार कुमार ठोबार कुमाई ठोबार कुमार जय जय 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 ठोबार कुमाई ठोबार जय जय ठोबार कुमाई ठोबार जय जय ठोबार कुमाई जय जय ठोबार कुमाई ठोबार कुमार जय जय ठोबार कुमाई ठोबा 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 हरे नाम घेसी आवडीने भावे हरे नाम घेसी आवडीने भावे हरी नाम घेसी आवडीने भावे हरी नाम घेसी आवडीने भावे हरे नाम घेसी आवडीने भावे हरे नाम घेसी आवडीने भावे हरी नाम घेसी आवडीने भावे हरी नाम घेसी तुझे चिंता त्याचे सर्व तुझे चिंता त्याचे सर्व आहे तुझे चिंता त्याचे सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा नको खेद करू कोणत्या गोष्टीचा तुझी चिंता त्यासी सर्व आहे तुझी चिंता त्यासी सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे पती लक्ष्मीचा
तसे नको खेद करू कोणाच्या गोष्टीचा नको खेद करू कोणाच्या गोष्टीचा कोणाच्या गोष्टीचा कोणाच्या गोष्टीचा हरिनाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे सकळ जीवाचा करीतो सांभाळ सकळ जीवाचा करीतो सांभाळ तुझं मोकरिले आयशे नाही जैशी स्थिती आहे तैशा परी राहे कौतुक पाये संचिताचे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन करो प्रथम नमन पांडुरंगा 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 करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरू दास तुका त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू बाबाजी सद्गुरू दासा तो का त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांचे या दुसरे चरण संतांचे या पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे रण संतांचे या गेशी
सर्व आहे, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. ह्या अभंगातून आपल्याला तुम्हाला नाथ बाबा उपदेश करतात की आवडीने भावे. आवडीने जर आपण भगवंताचं नामस्मरण केलं तर त्यांना चिंता करायची गरज नाही. कारण चिंता करणारा कोण आहे? भगवंत आहे. आपण ज्याचं नाव घेतलं तर तो आपली चिंता करत असतो. त्याही पुढे सांगितलं की सकळ जीवाचा करी तो सांभाळ. सांभाळणारा तो आहे, मागे पुढे उभा राही सांभाळिता आली आघात निवाराया. नाथ बाबा म्हणतात की तुम्ही जरा त्याचं आवडीने भगवंताचं नामस्मरण केलं तो तुमचं मागं पुढं उभं राहून तो तुमचं रक्षण करीन, तो सांभाळून घेईन. आणि तुम्ही कोणत्याही परिस्थितीत असले तरी तो तुम्हाला कुठली अडचण येऊ देणार नाही. जैसी स्थिती आहे तैसा परीर आहे, कौतुक पाये संचिताचे. जसं आपलं संचित असन त्या संचिताप्रमाणे भोग तर आपल्याला भोगावंच लागणार आहे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. आपण जर भगवंताचं नामस्मरण करत असलो तर त्याचा नाश होत असतो. किती संकट येऊ द्या तर ते संकट भगवंत दूर करत असतो. नाथ बाबांनी काळाला जिंकून घेतलेलं आहे. कशामुळे जिंकून घेतलं? केवळ नामस्मरणामुळे. नव्हे जगाचा बाप तो सुद्धा त्यांच्या घरी 36 वर्षे राहिला. कशामुळे राहिला? केवळ भगवंताचं नामस्मरण नाथ बाबांनी घेतलेलं आहे. नाथ बाबाकडे काही कमी होतं का? नाही. नाथ बाबा श्रीमंत होते, संत होते आणि त्याचबरोबर म्हणजे काही कमीच नव्हतं नाथ बाबाकडं. श्रीमंत बी होते, संत होते, शांत होते. आपल्याकडे थोडी इस्टेट येऊ द्या, आपण शांत राहू का? नाही. थोडा जरी आला तर आपल्याला गर्व येतो. गर्व आला मग आपल्याकडे भगवंत कसा येईल? नाथ बाबाकडे सगळं असून नाथ बाबाच्या देवाला रोजचा पुरणपोळीचा नैवेद्य होता. आपण फक्त सणाला नैवेद्य दाखवतो पुरणपोळीचा, जे असन गोडधोड. मग नाथ बाबाकडे काय कमी असन? रोज पुरणाचा स्वयंपाक जरा देवाला असन तर काय कमी असन? तरी ते शांत होते. पुढे मी तुम्हाला सांगणार आहे नाथ बाबाविषयी भरपूर काही आहे. नाथ बाबांनी आपल्यासाठी खूप काही, इतकी शांतता कसं वागावं जगामध्ये, सगळं काही त्यांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. पण त्याप्रमाणे आपण वागत नाही. विठ्ठल 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 आज या ठिकाणी नेमाप्रमाणे थोडासा परिहार देणं महत्वाचं आहे. आज या ठिकाणी 4थं पुण्यस्मरण आमच्या मंडाबाई गणपतराव देशमाने यांचं 4थं पुण्यस्मरण आहे. आणि त्या निमित्ताने ही कीर्तनरूपी सेवा देशमाने परिवाराकडून माझ्याकडे आलेली आहे. त्याचबरोबर आमचे राजगुरू महाराज आमच्या कडूताई यांनी पण आमंत्रित केलं की तुम्हाला त्या ठिकाणी महाराज यांनी सांगितलेलं आहे साहेबांनी की ताईला सेवा द्यायची आहे. आणि हे काही आपण काहीच करू शकत नाही. सेवा करणं हे भगवंताच्या हातात आहे. आपण फक्त तुम्हाला मी निमित्त मात्र दिसते, पण माझ्याकडून करून घेणारा भगवंत आहे. कारण कोणाचे असं ते चाली हे शरीर कोण बोलवितो हरिविन. कारण आपण जेवण करू पण रक्त करणं आपल्या हातात आहे का? नाही. रक्त तयार करायचं त्याच्या हातात आहे. रात्री झोपायचं आपल्या हातात आहे, पण उठवायचं कोणाच्या हातात आहे? त्याच्या हातात आहे. कारण त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलू शकत नाही. तुझिया सत्यने वेदासी बोलने, तुझिया सत्यने वेदासी बोलने.
तुझिया सत्यन वेदासी बोलणे तुझिया सत्यन वेदासी बोलणे. आज खऱ्या अर्थाने परिवार खूप भाग्यवान आहेत. या पितृपक्षामध्ये त्यांच्याकडून किती अन्नदान होत आहे, ज्ञानदान होत आहे. त्याचबरोबर त्या निमित्ताने 8 दिवस सर्वांना भगवंताचा नामस्मरणाचा आनंद घेण्यात किती आनंद घेत आहेत. असं कोणी 8 दिवस येऊन इथं भजन करीन का? नाही. आता उद्या जर कोणाला या म्हणलं ते येईन का कोणी? नाही येऊ शकत. आपण सुद्धा भाग्यवान आहोत की त्यांच्यामुळे आपल्याला आनंद प्राप्त झाला. नाही तर असा आनंद कुठं भेटत नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. कारण त्यांना तर पितराचा दोष तर कधीच लागू शकत नाही. कारण एवढं पितराची सेवा ते करतात, त्यांना काय पित्र त्रास देतील? इतके तृप्त झाले त्यांचे पित्र की आज 4थं वर्ष आहे. 4 वर्षापासून वेगवेगळी कथा ठेवतात ते 8 दिवस. 8 दिवस कथा, जेवण, समजा 10 ते 12 1 पर्यंत भजन असतात, नंतर जेवण असतं. नंतर पहिल्या वर्षी 1 वर्षी भागवत केलं, शिवकथा केली, व्यंकटेश पुराण ते पण केलं, पुन्हा आता रामायण. म्हणजे सारखं ज्ञानदान चालू आहे, अन्नदान चालू आहे. मग त्या माणसाला काय कमी पडणार आहे? कधीच कमी पडू शकत नाही. आणि पितराचे दोष तर लागू शकत नाही. कारण आपले पित्र आपली वाट बघत असतात. ज्या तिथीला पित्र असतात त्या तिथीला ते वाट बघत असतात. यांचं तर या 15 दिवसात रोजच चालू आहे. किती तृप्त झाले यांचे पित्र. खरं आजी पण भाग्यवान आहे की त्यांचा मुलगा, त्यांचा पूर्ण परिवार आज एवढा खटाटोप करणं सोपं नाहीये. कारण एक जण बोलव नाही का त्यांना? नाही. मृदुंगाचार्य बोलव नाही, पेटीवादक बोलव नाही, गायनाचार्य बोलव नाही. एवढ्याला आमंत्रित करायचं, पुन्हा त्यांनी वेळेवर आले तर बरं, नाही आले तर वाट बघत बसायचं. म्हणजे सोपं आहे का हे? नाहीये. पैसा सर्वांकडे आहे, पण सगळ्याला वाटतं की आपण असा 8 दिवस कार्यक्रम ठेवा. नाही वाटत. कारण 8 दिवस त्यांना झोप नाहीये. सकाळी 4 ते रात्रीचे 10 पर्यंत ते जागी आहे. त्यांना डोळ्याला डोळा नाही. आपल्याला एक दिवस जर झोपीला अडचण झाली तर आपण म्हणतो आज माझी झोपच झाली नाही. आज एवढं श्रीमंत असून त्यांच्याकडं एवढं काय कमी त्यांना, तरी पण ते एवढं 8 दिवस तुम्ही डोळ्याला डोळा लागत नाही. सारखं देवाचं नामस्मरण त्यांच्या घरात चालू आहे. इथं कधीच काही कमी पडू शकत नाही. कारण हे करण्यासाठी पूर्वीचं पुण्य लागतं. कारण पूर्वपुण्य ज्याची असेल पुण्याई त्याच्या मुखामध्ये हरिनाम येईल. पूर्वा पुण्याचे असेल पुण्याई पूर्वा पुण्याचे असेल पुण्याई त्याच्या मुखी हरिनाम. भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन. हरे नाम त्याचे मुखे असे हरे नाम भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरे भजन पूजन. त्याची वाट पाहे रघुनंदन त्याचे वाट पाहे रघुनंदन भाग्यवंता घरे भजन पूजन भाग्यवंता घरे भजन पूजन. जो नेहमी भगवंताचं नामस्मरण करतो त्याचीच भगवंत वाट बघत असतो. जो कधी घेतच नाही नामस्मरण तर त्याची वाट पण बघत नाही. त्याला माहिती आहे आपलं गिराईक नाही आहे. कारण दगड कोणत्या बोरीला मारतात? जी बोर गोड असन तिलाच दगड मारताना. दुसरीला आंबट बोरीला मारता का? नाही. कारण जे बोर गोड आहे ना तेच खायला बघतं माणूस, दुसरं बोर खात नाही. म्हणून भगवंताला बी काय आवडतं? जे गोड असतात तेच आवडतात.
आजी दुष्काळ तयाला तयाला आजी दुष्काळ तयाला तयाला थोर प्रेमाचा भोकेला भोकेला थोर प्रेमाचा भोकेला भोकेला भगवंताला काही लागत नाही, फक्त आपलं प्रेम पाहिजे. प्रेमाने जर भगवंताचं नामस्मरण केलं तर भगवंत येत असतात. संताजवळ द्यायला काय होतं? काही नव्हतं, पण संतांचा भाव होता. भाव बळे आकळे एरविना कळे करतळे आवळे तैसा हारी. भगवंत फक्त भावाचा भुकेला आहे. आपण किती श्रीमंत असलो आणि आपला जर भाव नसला तर उपयोग नाहीये. म्हणे देवा मला पाव, देव बाजारचा भाजीपाला नाही. देव बाजारचा भाजीपाला आहे का? नाही. भाव पाहिजे. मनामधून भगवंताची सेवा करण्याची इच्छा पाहिजे. मनात जर भाव नसला तर वरून वरून भाव असला तर उपयोग नाही. भगवंत तर तसं तर कुठं लांब शोधायला जायची गरज नाही. सर्वागटी राम देहादी एक सूर्यप्रकाश एक. आपल्या हृदयात भगवंत आहे, पण आपण त्याला शोधून बघत नाही. विठ्ठल जळे स्थळे भरला विठ्ठल जळे स्थळे भरला रेता ठाव नाही उरला रेता ठाव नाही उरला आज म्या दृष्टीने पाहिला जिल्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाचे विठ्ठला विठ्ठलाचे विठ्ठला विठ्ठल म्हणता हरले पाप विठ्ठल म्हणता हरले पाप विठ्ठल म्हणता हरले पाप विठ्ठल म्हणता हरले पाप विठ्ठल जळे स्थळे भरला रे काठाव नाही उरला आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाचे विठ्ठला कुठं नाही तो सर्वत्र विठ्ठल आहे. आज सुद्धा इथे या ठिकाणी भगवंत आहे. तो कुठं नाही असं नाहीच आहे, सर्वत्र आहे तो. फक्त आपला भाव पाहिजे. आपला भाव नसला तर तो मंदिरात सुद्धा तुम्हाला दिसणार नाही. कारण आपलं अंतःकरण तेवढं शुद्ध ठेवायला लागतं, तेव्हा तो दिसत असतो. कारण आपलं अंतःकरण, आपल्या अंतःकरणामध्ये विकार बसलेले आहे. काम, क्रोध, लोभ, अहंकार, मद, मत्सर हे विकार आपल्या हृदयात बसलेले असल्यामुळं भगवंत येऊ शकत नाही. बघा तुम्ही, आपल्याला जर समजा एखाद्याला रूम भाड्याने द्यायची आहे, ती रूम आपली किती स्वच्छ पाहिजे.
कलरिंग केलेली पाहिजे, लाईटची व्यवस्था पाहिजे, फॅनची व्यवस्था पाहिजे, संडास बाथरूम व्यवस्थित पाहिजे, तेव्हाच भाडेकरू हो म्हणता का नाही? की नुसतं कसंही गबड असलं आणि तिथं जर म्हटलं की त्यांना घ्या रूम घेतील का? नाही. तसं अंतकरण आपलं शुद्ध पाहिजे. आपलं अंतकरण शुद्ध असलं तर आपल्या हृदयातच भगवंत आहे, पुढं जायची गरज नाहीये, पण आपण त्याच्याकडे बघत नाही. माऊली सांगता ना हरिपाठामध्ये, सर्वगटी रामधी आधी एक सूर्यप्रकाश एक ससर रश्मी. माऊलीने आपलं सर्व लिहून ठेवलेलं आहे, पण त्याचं अनुकरण आपण करत नाही. कारण आपण या संसारूपी माया मोहात गुरफटलेलो आहोत. कारण तुम्ही आम्ही या माया मोहात गुरफटलेला असल्यामुळं आपल्याला कुठंतरी अडचणी येतात आणि त्यामुळं आपलं कुठं कुठं जाणंही होत नाही. तुमच्या अंतःकरणात जरी भाव असला, पण या संसाराचे बंधन असे घालून दिलेले की त्या ठिकाणी पलीकडे जाऊ शकत नाही. पण आपण आहे ना मोह मायामध्ये जास्त गुरफटलेलो आहे तुम्ही आम्ही. गुरफटलेलो आहे. हे तर संपत्तीचं वार आहे, पण ते आपल्या बरोबर येणार नाही. पण काय आपण या संसारूपी सागरात असं गुरफटलो आहोत. म्हणून संत सांगतात की संसारामध्ये काय आहे, आसूनी नसावे. आपलं तसं नाहीये. आपलं समजा तुमचं आमचं सर्वांचं सारखं आहे. आपल्याला सुरुवातीला आलं होतं सिंगल रूम आपल्याला लागत होती. आपल्याला वाटतं डबल पाहिजे. डबलच्या नंतर असं वाटतं 20x30चा प्लॉट पाहिजे. आता 20x30चा प्लॉट झाला, आता 1000 तरी पाहिजे. आता 1000 भागानं आता 2000 तरी पाहिजे. तसे पक्षीचं आहे का? नाही. आपली आशा संपत नाही. मग आशा नाही संपलं तर आपण कधी भगवंतापर्यंत जाणार आहे? नाही जाऊ शकत.
भगवंत आजचा विचार संत आजचा विचार करते, उद्याचा विचार करत नाही. आपला असं आहे, आपली पिढी तर जाईनच, पण दुसऱ्या पिढीचं कसं होईल, दुसऱ्या पिढीचं कसं होईल आपल्याला एवढं कळायला पाहिजे. आपला घडीचा भरोसा नाही. आज आपण इथं आलो, पण घरी जाण्याची गॅरंटी आहे का? नाहीये. तरी आपण म्हणतो नाही आपल्या लेकरायचं कसं होईल, पोरायसाठी पाहिजेच. म्हणजे तुम्ही आम्ही सर्व सारखे, कोणाचीच आशा कधी पूर्ण होत नसते. कारण आपण या मायाजाळाला जर आपण सोडलं तरच आपण भगवंताकडे जाऊ शकतो. संतांनी या मायाजाळ सर्व सोडून दिलेला आहे आणि एकांत असं भगवंताचं नामस्मरण केलेलं आहे. म्हणून भगवंताला यावं लागत, कारण त्यांनी आवडीने भगवंताचं नामच केलेलं. अभंगाचं पहिलं चरण. आवडने भावे हरे नाम घेसे, आवडने भावे हरे नाम घेसे. तुझे चिंता त्याचे, तुझे चिंता त्याचे सर्व आहे, नको खेद करो कोणाच्या गोष्टीचा, नको खेद करो कोणाच्या गोष्टीचा. आवडीने भावे हरे नाम घेसे, तुझे चिंता त्याचे सर्व आहे, तुझे चिंता त्याचे सर्व आहे. भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता कधी आहे, चिंता त्याची सर्व त्यांना सांगावं लागेल की मला सांभाळून घ्या म्हणून. कारण आमच्या ताटीताई पण कीर्तनकार आहे, आमच्या मुग्दलताई त्या पण कीर्तनकार उत्कृष्ट अशा गायनाचार आहे. त्याचबरोबर कडूबाई आहे, पुन्हा आमच्या दुसऱ्या ताई आमच्या म्हणजे नेहमीच आम्ही आज जवळ 30 वर्षापासून सोबत असणार आहे. आमच्या खैरे मावशी कंटिन्यू सोबत आहे. या सर्व माझ्या बहिणी, थोरात ताई, आपल्या देशमुख ताई, सुक्रेताई, डोमताई, भजनी मंडळ आमचं भरपूर आहे. परंतु काय अडचणी असतात. संसार म्हटलं की अडचणी येणारच आहे. कारण आता सांगितलं संसार एकदा का याच्यात घुसलं तर याला पण पूर्ण करावंच लागतं. तेव्हा अधुरा ठेवून चालत नाही. हे मायाजाळ आहे ना, सगळं सांभाळून घ्यावं लागतं. कारण सगळ्याचे मन पण धरावं लागतात. अगोदरला आपण तर कधी मोकळं नाहीच आहे. महिला मंडळ कधी आहे का? नाही. सदा बंधनात गुंतलेला असतो. कारण अगोदर आई वडिलाचा धाक असतो, आई वडिलाच्या बंधनात, नंतर पतिराजाच्या बंधनात, नंतर पुढे चालून आता मुलं जरी आपले काही म्हणत नाही तरी पण त्यांचे लेकरं बाळात आपल्याला बघावंच लागतं ना. ते जरी काही म्हणत नाही पण आपल्यालाही कळतं ना की आपण तेवढं तरी आपलं काम केलं पाहिजे. हा नंतर गौऱ्याच्या बंधनामध्ये शेवट. कारण हे संसार आहे. संसार म्हणूनच मूळ संसार दुःख मोळाचा हो करे रिंगाळा, श्रांती नाही विश्रांती नाही कोठे,
तितके धन्यवाद कमी आहे. त्याचबरोबर आमचे मृदुंगाचार्य कीर्ती लहान पण मूर्ती महान आहे. कारण इतकं उत्कृष्ट वाजन आहे त्याचं वालं, अजून तर काहीच नाही, अजून खूप मोठा होणार आहे तो. दत्ता महाराज शिंदे हे पण उत्कृष्ट असं साथ देतात, त्याबरोबर त्याला बी आभार त्याचेवाले. त्याचबरोबर आमचे राजगुरू महाराज उत्कृष्ट असं पेटीची साथ देतात, त्यांचे या ठिकाणी आभार मानते. त्याचबरोबर आमचेवाले शूटिंग करणारे ते पण छान आहे, दरवर्षीच हेच असतात भाऊ, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. साऊंड सिस्टीमवाले दादा यांनाही कोटी कोटी धन्यवाद. आणि त्याचबरोबर या देशमाने परिवाराने सेवा दिलेली त्यांचे पण या ठिकाणी आभार मानते. कारण आभार सुरुवातीलाच मानावं लागते, पण बोलण्याच्या ओघामध्ये माणूस पुढं पुढं चालत राहतो. आणि त्या ठिकाणी ताईने चाल म्हणल्याबद्दल मग म्हटलं आता सगळ्यांचंच करूनच घेऊ. विठ्ठल 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 विठाला 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 या ठिकाणी नाथबाबा सांगतात की आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आवडीने भगवंताचं नामस्मरण करा, चिंता करणारा तो आहे. कारण नाथबाबांनी संसार केला. एक वेळेस तर असं झालं, चोर चोरी करण्यासाठी आले आणि चोरांना वाटलं की नाथबाबा रोज कीर्तनाला जातात, आज पण कीर्तनाला गेलेले असतील. आणि त्या ठिकाणी नाथबाबाच्या वाड्यामध्ये शिरले चोर आणि त्या ठिकाणी सोनं नाणं काय होतं तेवढं बांधून घेतलं. आणि त्या ठिकाणी त्या दिवशी नाथबाबाचं कीर्तन कुठं नव्हतं, म्हणून नाथबाबा घरीच होते. नाथबाबाला आवाज आला की काय कशाचा आवाज येतोय. उठून बघितलं, उठून बघितल्याबरोबर चोराची नाथबाबाची नजर एक झाली आणि नाथबाबाला बघितल्याबरोबर चोर पळू लागले. गटुडं तर टाकून दिलं पण चोर पळू लागले. त्या ठिकाणी नाथबाबा म्हणत्या तुमचं पडलं तुमचं इसरलं इथं पडलं ते घेऊन जा. ते चोर म्हणते आमचं नाही, ते तुमचंच आहे. नाही 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 तुमचं आहे, तुमचं घेऊन जा. म्हणजे एवढे संत कसे असतात, उदार असतात. त्यांना आणि चोराचं सुद्धा संताच्या जर सहवासात गेलं तर चोर सुद्धा काय होत असतो, संत होत असतो. त्या ठिकाणी चोर ते परत आले आणि नाथबाबाचं दर्शन घेतलं आणि त्या ठिकाणी सांगितलं की इथून पुढे आम्ही चोरी करणार नाही. कारण संतांच्या संगती मनुमार्ग गती आकाळा श्रीपती येणे पण ते. संतांची जर संगती झाली संताचे संगते मनोमार्ग गाते, संताचे संगते मनोमार्ग गाते. आता भैया आता शिंदे महाराज आता यांना मृदुंगाचं समजा खूप उत्कृष्ट व्हायचं याच्यामध्ये, पण यांना कष्ट घ्यावं लागेल की नाही? नाही. लगेच आले बाहेरून बसले मृदुंगाचे थाप मारता येईल का? नाही. कारण पेटीवाले महाराज यांना पण अगोदर खूप काही त्याचा रियाज करावा लागला की नाही? करावं लागला. सहजासहजी पेटी वाजवता येते का? नाही येत. याच्यासाठी परिश्रम खूप घ्यावा लागतात. तेव्हा कुठं देव भेटत असतो, तेव्हा कुठं कोणताही आपल्याला साध्य करायचं असलं तर त्याच्यासाठी कष्ट घ्यावंच लागतात. मुलांना पेपर द्यायचा असला तर रात्रंदिवस अभ्यास करावा लागतो, तेव्हा त्याच्यात ते पास होत असतात. की लगेच आले बाहेरून बसले परीक्षा झाले पास असं होईल का? नाही. आपल्याला कुठलीही गोष्ट साध्य करायची असली तर त्यासाठी आपल्याला परिश्रम घ्यावा लागतात, तेव्हा ती गोष्ट साध्य होत असते. तसं भगवंताकडे जर जायचं असलं तर आधी संतांकडे जावं लागतं. कारण संत हे आपले कोण आहे? कारण संतांकडे गेल्याशिवाय संत गुरु आणि संत संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी.
अच्छे बनेगी तेरी बिगड़ी बनेगी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी कान के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतान के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी वाटतं की माणसाला कीर्तन संपव म्हणून नाही कारण हा एकल्याचा नोहे खेळ म्हणून मेळ जमविला कारण हे एकल्याचं नाहीये मी कीर्तन काहीच करू शकत नाही कारण हे माझे सर्व साथीदार आहे म्हणून कीर्तन करू शकतो नाही तर एकल्याचं काम नाहीये कारण गायनाचार्य मृदुंगाचार्य हे सर्व जर व्यवस्थित असले तरच कीर्तन उठत असतं नाही तर मी एकली किती उड्या मारल्या किती वरडे तर काहीच उपयोग नाहीये कारण सगळं यांच्या हातात यांना माहिती आहे ताईला कुठं न्यायचं आणि कुठं खाली आपटायचं हे ताई यांना माहिती आहे विठाला 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 कारण बहिणी आपटीत नसते एवढं मला माहिती आहे कारण या माझ्या बहिणी त्याच्यामुळे ते काही आपटणार नाही मला कारण या ठिकाणी सर्व खेळ यांच्या हातात आहे नोन वाजवणारे गायनाचार्य उत्कृष्ट असे आहे खरंच आवडीने जर भगवंताचं नामस्मरण केलं तर भगवंताला यावं लागतं नवे नवे काळ सुद्धा थांबत असतो तुकाराम तुकाराम नाम घेता कापे तुकाराम 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 ओ तुकाराम तुकाराम ओ तुकाराम 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 नामाची आवडे नवे मोक्षवादा नामाची आवडे नवे मोक्षवादा नामाची या बळे हा म्हणजे बघा तुम्ही कळी काळ सुद्धा तो म्हणजे इतका घाबरतो की नामाला इतकं महत्व आहे नाम एवढं महत्वाचं आहे की नामामुळं एकनाथ महाराजांनी काळाला सुद्धा मागं पाठवलं होतं केवळ कशामुळं नामामुळं एकनाथ महाराज काय ते कशात पण भगवंत बघत होते एवढं मात्र होतं आपण माणसा सुद्धा भगवंत बघत नाही ते गाढवात त्यांनी भगवंत बघितला
माऊलीची ओवी जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत हा भक्ती योग निश्चित जाण माझा. पण आपण माऊलीचं फक्त आपण वाचन करतो पण घेतो का मनामध्ये नाही. कारण संत आहे, कारण संतांनी सर्व काही मन इतकं धुवून स्वच्छ केलेलं आहे म्हणून त्या ठिकाणी भगवंत येतात. आपण रात्रंदिवस भजन करून आपल्याकडे काय येत नाही. कारण तेवढं आपलं आपण एवढं पवित्र अंतःकरणाने भगवंताचं नामस्मरण घेत नाही. थोडं जरी आपल्याला मनाच्या विरोधात कोणी वागलं तर आपल्याला लगेच राग येतो. त्यांना राग येत नव्हता. 108 वेळेस यवन अंगावरी तुंकला, प्रसाद देऊन सुखी केला. यवन अंगावरे तुंकला, यवन अंगावरे तुंकला, यवन अंगावरे तुंकला. प्रसाद देऊने मुक्त केला, यवन अंगावरे तुंकला, यवन अंगावरे तुंकला. येवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी सुखी केला. कारण नाथ बाबाच्या अंगावर 108 वेळा येवन थुंकला. तेवढ्या वेळेस नाथ बाबांनी आंघोळ केली आणि त्याला सांगितलं की बरं अरे तुझ्यामुळं मला 108 वेळेस आंघोळ झाली. म्हणजे किती नम्रता आहे. एवढी आपल्याकडे नम्रता आहे का? आपल्याकडे साधं साड्याचं पाणी जरी अंगावर आलं तर तुला दिसलं नाही का असं म्हणतो की नाही आपण. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता. नम्र झाला भूता, नम्र झाला भूता, तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंत. आपण जरा नम्र झालो तर भगवंत आपल्या कोंडला जातो आपल्यामध्ये. कारण तो आपण तितकं नम्र व्हायला पाहिजे. तो आपल्या जवळ येत असतो. जो वाकला तो टिकला. काय? जो वाकला तो टिकला. संत वाकत असतात. आज आपण विचार करायचीच गोष्ट आहे. माऊलींना त्रास झाला. किती त्रास झाला माऊलींना. पण माऊलींना अहंकार धरला का? नाही धरला. लोकांनी खालचा चिखल सुद्धा अंगावर फेकला. नवे भिक्षा मागून आणली ती सुद्धा पायाखाली तुडवली तरी माऊलीचा चेहरा हसताच होता. माऊलीने राग धरला नाही. कारण त्यांनी जरा राग धरला असता तर आज आपण माऊली माऊली केलं नसतं. त्याच वेळेस ते तिथं राहिले असते. पण त्यांनी राग धरला नाही. जगाचा राग धरला नाही म्हणून आज इथपर्यंत माऊली माऊली. पण असं आहे जोपर्यंत आहे तोपर्यंत कळत नाही आणि गेल्यावर मिळत नाही. माऊली होते तोपर्यंत आपल्याला कळालं नाही. आज माऊली आपल्यातून निघून गेले मग आपण माऊली माऊली करायला लागलो. म्हणून या ठिकाणी नाथबाबांनी काळाला सुद्धा जिंकून घेतलेला आहे. ज्या ठिकाणी नाथबाबाची प्रेतयात्रा चालली आणि त्या ठिकाणी प्रेतयात्रा जात असताना एका मुलीचं नवीन लग्न होईल होतं आणि नवीन लग्न झालं तिला त्या दिवशी वाटी लावायचं होतं. आणि वाटी लावित असताना प्रेतयात्रा बघितली आणि सांगितलं की याला आजच जायचं होतं का. माझ्या मुलीचा पहिल्यांदाच मुलगी संसार करायला चालली आणि याचं आजच मरायचं होतं का.
नाथ बाबा पटकन तिरडीहून उठून बसले आणि त्यांनी सांगितलं, बाई तुझ्या मुलीचं जाणं महत्वाचं आहे, माझं जाणं महत्वाचं नाहीये. एवढं संतांच्या हातात आहे, मग संताला चिंता करायची काय गरज आहे. अभंगाचं दुसरं चरण. नको खेद करो कोणाच्या गोष्टीचा, नको खेद करो कोणाच्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. पती लक्ष्मीचा जाणतसे, पती लक्ष्मीचा जाणतसे, जानत असे, पती लक्ष्मीचा जानत असे. पती लक्ष्मीचा जाणतसे, पती लक्ष्मीचा जाणतसे, नको खेद करो कोणाच्या गोष्टीचा, नको खेद करो कोणाच्या गोष्टीचा, नको खेद करू कोणाच्या गोष्टीचा, नको खेद करू कोणाच्या गोष्टीचा. नको खेद करू कोणाच्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे, पती लक्ष्मीचा जाणत असे, कोणाच्या गोष्टीचा, लक्ष्मीचा जाणत असे, जाणत नामस्मरण करत असलो तर आपल्याला खेद करायची गरज नाही, कोणती चिंता करायची गरज नाही. कारण तो पती लक्ष्मीचा जाणत, त्याला सगळं समजतं की तुम्ही आज माझं नामस्मरण करू राहिले तर तुमची चिंता मला करावं लागेल, तुम्हाला करायची गरज नाही. जसं बाळ रडत असतं, बाळाला चिंता करायची गरज आहे का? नाही. ती चिंता कोणाला आहे? त्याच्या आईला आहे. बाळ किती वरून जरी टाकलं तर त्याला माहिती मला पडू देत नाही, कारण हे सगळं तो आपला बाप आहे, भगवंत आपला बाप आहे ना आई पण आहे. कारण त्याला सगळं कळतं. आपण त्याचं नामस्मरण करतो ना, अंतःकरणातून करतो हे देखील त्याला कळतं. कोणत्या गोष्टीची चिंता करायची गरज नाही. आपल्याला वाटतं माझा संसार कसा होईल, लेकरं बाळाचं कसं होईल, सगळं व्यवस्थित होतं, काहीच चिंता करायची गरज नाही. कारण आपलं त्याचं नामस्मरण आपण जरा त्याच्या पावली पावली पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे जागृती स्वप्नी पांडुरंग, सतत त्याचं नामस्मरण आपल्या हृदयात चालू असलं तर आपल्याला चिंता करायची काय गरज आहे. आज या ठिकाणी बघा तुम्ही 8 दिवसापासून नामस्मरण चालू आहे, आणि यांना चिंता करायची गरज आहे का साहेबांना? नाही. बरोबर जे ते येतं हाजरी लावून जातं का नाही? यांची खाली पूजा चालू आहे, वर भगवंत त्यांची सेवा करून घेऊ लागलाय. कारण 8 दिवसापासून सारखी पूजा चालू आहे. मग यांना चिंता करायची गरज नाही, कोणाला फोन देखील करायची गरज नाही. कारण भगवंताला कळतं सगळं की आज माझा एवढा जे जयकार चालू आहे, त्या ठिकाणी मला जावं लागन, त्या ठिकाणी माझी हाजरी लावा लागन. आज या ठिकाणी भगवंत आलेले पण आपल्याला दिसतं का? नाही. कारण ते कोणाच्या ना कोणाच्या रूपात येत असतात. जिथं कीर्तनाची जागा तिथं पांडुरंग उभा आहे, तो साक्षात उभा असतो पण आपल्याला दिसत नाही. आज 4 वर्षापासून एवढं नामस्मरण करता आहे. पहिल्या वर्षी तर लॉकडाऊन मध्ये सुद्धा यांनी 12 महिने सारखे एकादशीला, प्रत्येक एकादशीला भजन होते यांच्याकडे. लॉकडाऊन मध्ये लोक घराच्या बाहेर निघले नाही, तरी यांनी एकादशी ठेवल्या. पण कोणाला काही धक्का लागला का? नाही लागला. कारण अंतःकरणातून त्यांचा भाव होता आणि आईविषयी प्रेम होतं. कारण सगळ्या जगाचं आईविषयी प्रेम राहत नाही, कारण आईसारखं दैवत जगात नाहीये.
आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आधार तळपत्या उन्हात रखरखत्या रानात राहिलेस तू माझ्या तुग कष्टाच्या घामात तळपत्या उन्हात रखरखत्या रानात राहिलेस तू माझ्यासाठी तुग कष्टाच्या घामात कधी मिळे मोठ भरघास कधी घडे तिला उपवास कधी मिळे मोठ भरघास कधी घडे तिला उपवास ओला मातीतून चालताना तुळविले काटेरी घास आई माझे मायेचा सागर दिला तिने जीवना आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आधार दिला तिने नभीची चांदणे तू ग आहे चंद्राची कोर शीतल तुझी छाया रहावी जीवनभर नभीची चांदणे तू ग आहे चंद्राची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन आई देवा पाठी तुला जन्म जन्मी मागेन आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आधार मायेचा सागर दिला तिने जीवना आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आधार आई सांभाळणारी असते कारण आईसारखं दैवत जगात नाही आई तुझ्या मूर्ती वाणी जगात मूर्ती नाही आई तुझ्या मूर्ती वाणी जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार विसरनाई अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार विसरनाई मूर्तिवाणी जगात मूर्ती नाही मूर्तिवाणी जगात मूर्ती नाही मला जन्म दिला गाय तो उपकार फिटणार नाही आणि मला जन्म दिला गाय तुझा उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही बाळपणी खेळत होतो तेव्हा ताना पाणी खेळत होतो तेव्हा ताना अमृतावनी गोड आई पादलासी पाना अमृतावनी गोड आई पादलासी आना तुझ्या या उपकाराची मला जाणीव झाली नाही तुझ्या या उपकाराची मला जाणीव झाली नाही अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार
आपल्यासाठी तळहाताचा पाळणा केलेला असतो. एक उदाहरण तुम्हाला सांगून जाईल. खूप श्रीमंत होता मुलगा आणि त्या ठिकाणी त्याची आई थोडी वयस्कर होती. म्हाताऱ्या माणसाला दम निघत नाही. कोणी पाहुणा आला की म्हातारा माणूस पटकन पुढे हॉलमध्ये जाऊन बसतो आणि त्या ठिकाणी त्या आजी पटकन हॉलमध्ये जाऊन बसल्या. पण सुनबाई स्टँडर होती त्यांची. ती म्हटली, तुम्हाला सांगितलं ना की तुमचं जे आहे परिस्थिती, जे तुमचा आता वयानुसार माणूस, आता तुम्ही सांगा, 1-2 वर्षाचं बाळ आहे ते पटकन घेतल्या जाईल, पण म्हाताऱ्या माणसाजवळ पटकन जातं का माणूस? नाही जात. आणि त्या ठिकाणी त्या आजी हॉलमध्ये जाऊन बसल्या. सुनबाईंनी सांगितलं, तुम्ही जात जाऊ नका. माझ्या मुलाला त्याचे मित्र चिडवतात की तुझी आजी कशी दिसती, नाही ना हॉलमध्ये येऊन बसती, आम्हाला नाही आवडत. आणि त्या ठिकाणी आईला आवडलं नाही ते. आजीने विचार केला की आपण आता राहायचं नाही. त्या ठिकाणी आजीने मोठी पेटी आणली एक, आणि पेटीमध्ये आपले 2 लुगडे भरले, हातरा पांघरायचं घेतलं, आरसा कंगवा घेतला, जेवायला ताट तांब्या घेतला. आणि त्या ठिकाणी आजी दुसऱ्या रोजी मुलाला म्हटली, बाळा मला आता वृद्धाश्रमात नेऊन घाल. त्या ठिकाणी मुलाने ड्रायव्हरला बोलवलं आणि सांगितलं, आजीला वृद्धाश्रमामध्ये नेऊन सोडा. ड्रायव्हर आला आणि आजी गाडीत बसल्या. आजी गाडीत बसल्याच्या नंतर आजी ढसढसा रडायला लागल्या. आजीला वाटलं मी फक्त म्हणान की मला वृद्धाश्रमामध्ये नेऊन घाल, परंतु माझा मुलगा नाही म्हणन मला. तो म्हणन, आई कशाला जाती, असं मला वाटतं की तो मला जाऊ देणार नाही. सून तर लोकाची आहे, पण हा तर माझा आहे, मी याला जन्म दिलेला आहे. तरी पण हा मला म्हटला नाही की आई तू जाऊ नको. आजी रडतच गेली गाडीमध्ये आणि उतरली. त्या ठिकाणी काही दिवस निघून गेले. आजी शेवटच्या वेळेला त्या वृद्धाश्रमवाल्याने फोन केला की तुमची आई खूप सिरियस आहे, तुम्ही येऊन भेटून जा. परंतु मुलाला भेटायला सुद्धा वेळ मिळाला नाही. दर महिन्याला 10,000 रुपये पाठवायचा, पण भेटायला जात नव्हता. आणि त्या ठिकाणी शेवटचं सुद्धा वृद्धाश्रमवाल्या लोकांनी केलं, हा गेला नाही. परंतु मी सांगितलं की पितृदोष भयंकर खडतर असतो. मी आता सांगितलं अगोदरच की देशमाने परिवाराला पितृदोष कधी शिवू शकत नाही. कारण इतकी पितराची त्यांनी शांती केली. आज 4 वर्षापासून शांती करता येते. कशाला पितृदोष दोष द्यायला येईन यांना? कारण जे पितर असतात त्यांचं जर आपण व्यवस्थित केलं तर ते पितर आपल्यावर सतत आनंदित असतात. आणि त्या ठिकाणी मुलाचे कोणतेच काम होईना. आणि त्या ठिकाणी मुलगा वृद्धाश्रमात गेला आणि म्हणायला लागला की माझ्या आईची काहीतरी आठवण आहे का? एखादी माझ्या आईने पेटी आणली होती, ती पेटी द्या, तिचं लुगडं द्या, तिचं ताट तांब्या द्या. त्या ठिकाणी वृद्धाश्रमवाल्याने पेटी आजीची तशीच ठेवलेली होती. त्यांनी ती पेटी दिली आणि त्या पेटीत जेवढे बंडल पाठवलेले होते महिन्याला, तेवढे बंडल त्या पेटीत त्या लुगड्याच्या खाली होते. आईने त्याच्यातला 1 रुपया सुद्धा खर्च केला नव्हता. आणि त्या ठिकाणी एवढी पानभर चिठ्ठी लिहून ठेवली की बाळा, तुला माझी लाज वाटत होती, मी तुला जन्म दिलेला आहे, परंतु तू 2 महिन्याच्या असतानाच तुझे वडील वारले आणि त्याही परिस्थिती मी मध्ये तुला जगवलं. परंतु अचानक काय झालं
तुझी जोळी कोपीमध्ये बांधलेली होती आणि त्या कोपीला आग लागली. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त आईशी कळवळ्याची जाती करी लाभाविना प्रीती. आईची माया खूप येडी असती आणि त्या ठिकाणी आईनं मागचा पुढचा विचार न करता जाळामध्ये उडी टाकून लेकराची झोळी बाहेर काढली आणि काढल्यानंतर दुसऱ्याच कोणाजवळ ते लेकरू दिलं आणि त्या ठिकाणी आई खूप जळाली. आईला दवाखान्यामध्ये भरती केलं. नंतर आई चांगली झाली पण आईला शेवटी ते डागडुग तर राहिलेच ना, थोडं ते जळालेल्याच निशाणी राहिलीच. मग त्याची लाज याला लाज वाटत होती, मुलाला बी नाताला बी. आणि त्या ठिकाणी मुलगा खूप शिकला, श्रीमंत खूप झाला आणि त्या ठिकाणी ते आईनं तसं लिहून ठेवलं की बाळा तुला माझी लाज वाटत होती परंतु सत्य परिस्थिती ही आहे की मी तुला कोणाजवळ दिलं हे सुद्धा मला माहीत नाही. नंतर मी लोकांचे भांडे धुणे केले, तुला मोठं केलं, तुझं शिक्षण केलं आणि त्या ठिकाणी आज मी वृद्धाश्रमामध्ये का यावं लागलं मला. तुझी बायको मला म्हणते की हॉलमध्ये जायचं नाही, मला लाज वाटते तुमची. या परिस्थितीनुसार मला हॉलमध्ये यावं लागलं. बाळा मी तुझ्यावर रुसले सुद्धा नाही, मला तुझा राग आला नाही, मला तुझा पैसा नको, तुझा अडका नको. तू मला 10,000 रुपये महिना पाठवत होता पण मला तुझी पैशाची गरज नव्हती, मला फक्त तुझ्या सहानुभूतीची गरज होती. मला तुझं काही नाही लागत, मी फक्त प्रेमाची भुकेली आहे की तू फक्त माझ्याजवळ राहा आणि मी तुझ्याजवळ राहा, हीच माझी शेवटची इच्छा होती, मला दुसरं काही लागत नव्हतं. त्या ठिकाणी ही चिठ्ठी वाचून तो मुलगा त्या वृद्धाश्रमाच्या लोकांमध्ये गळ्यात पडून ढसाढसा रडू लागला की मी हे काय केलं. त्यावेळेस ते लोक म्हणायला लागले जोपर्यंत आई होती तोपर्यंत कधी डोकून देखील बघितलं नाही. आई किती आठवण काढत होती तरी तू आला नाही. शेवटच्या वेळेला आईना तुझी आठवण काढून काढून प्राण सोडला तरी तू आला नाही. आता तुझा रडून उपयोग नाही. आहे तोपर्यंत सांभाळ केला पाहिजे, आहे तोपर्यंत जीव लावलं पाहिजे. खरं तर आई वडिलाला काही लागत नाही, फक्त गोड बोलणं. आले का, बसले का, उठले का, त्याला सुद्धा पैसे लागते का आपल्याला, नाही लागत. पण तेवढं सुद्धा आपण करू शकत नाही कारण ही संधी परत येत नसते. व्यक्ती गेल्यावर जर त्याची किंमत कळत असती तर मग उपयोग काय त्याचावाला. आहे तोपर्यंत कळून घेतलं पाहिजे, आहे तोपर्यंत त्यांना जीव लावलं पाहिजे, नंतर उपयोग नाही. खरं तर आई इतक्या भाग्यवान आहे की आपुले हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या. पुढी कन्या पुत्र होतील जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. असे मुलं जन्माला आले, त्यांनी जर एवढा आनंद साजरा केला आईचा तर अजून याच्यापेक्षा काय पाहिजे. खरं त्यांच्या नावाने एकदा जोरात टाळ्या होऊ द्या. कारण अशी सेवा प्रत्येक मुलाने केली पाहिजे, प्रत्येक सुनबाईने केली पाहिजे. खरं तर आता इतकं अवघड आहे, आई वडील नको म्हणतात पण तुम्ही विचार करा. आज तुम्ही मुलगा जरा ड्युटीला असला, सुनबाई जर ड्युटीला असली किंवा खेड्यातलं उदाहरण घ्या, खूप मोठा राड आहे, खूप विहीर आहे, मोटर आहे, गाडी सगळं आहे, खूप मोठा मळा आहे. पण तुम्ही एखाद्याला जरा 10,000 रुपये देऊन तिला एक 4 दिवसाचं राखण करा, तो खरंच इमानदारीने करीन का, नाही करणार. की माझ्या नातीसाठी तुम्ही राहा, हां माझ्या मुलीसाठी तुम्ही थांबा, मी तुम्हाला 4,000 देते, 5,000 देते, 2 दिवसाचे 3 दिवसाचे. परंतु तेवढं अंतकरणातून जे करून आजी जीव लावीन तो करीन, तुम्ही 5,000 देऊन सुद्धा ते माणूस जीव लावणार नाही, लावणार. कोटी भारवा है, कोटी भारवा है, कोटी
सर कोण्या नारीला येईना आई म्हणत आई कोणी होईना आईची सर कोण्या नारीला येईना म्हणता कोणी आई होईना कोण्या माईची सर कोण्या नारीला येईना म्हणता कोणी आई होईना आईची सर कोण्या नारीला येईना आई म्हणत आई कोणी होईना आईची सर कोण्या नारीला येईना आई शिकविती राग येतो तुला लेकी पर या मानसा संग बोलू नये एकाएकी आई शिकवती माणसाला तिरत बाई सांगन का तिला काय गरज पडली तू कोणा संग बोल कोणा संग राहा आईचं प्रेम जगात इतकं आहे की आईचं प्रेमाची मोजमाप करू शकत नाही माय लेकीचं भांडण दया दुधाची उकळी लेक धरती आबुला आई मनाची मोकळी लेकीला लगेच राग येतो पण आईला राग येत नसतो कारण आईने खूप कष्टा खाल्लेल्या असतात म्हणून आईला कधीच राग येत नाही बघा तुम्ही सुताराची इथं बघा ती एक छन्नी असते आतुडा असते आणि आयरन असतं सगळं साहित्य नवीन केलेलं असतं परंतु तो सुतार अगोदर आयरनची पूजा करतो ते छन्नी आतुड्याला वाटतं आम्ही तर नवीन आहे आमची का पूजा करत नाही अगोदर आयरनीचीच का पूजा करतो तो सुतार सांगत असतो की अगोदर हिने कितीक वर्षापासून आज्या पंजापासून ही ना गाव सोचलेली आहे म्हणून हिची पूजा अगोदर आहे तुम्ही आता आले म्हणून तरुण पिढीला वाटतं की नंतर आमचं काही पण हे जे जुने असतात ना त्यांनी खस्ता खाल्लेला असतात आईने खूप त्रास सहन केलेला असतो म्हणून आपल्याला आई शिकवत असते आई त्या रस्त्याने गेलेली असती म्हणून आई आपल्याला सांगत असते की तुम्ही त्या रस्त्याना जाऊ नका परंतु आपल्याला त्या ठिकाणी आईचा राग येत असतो आपण म्हणतो आईला काही कळत नाही पण आपल्याला कधी कळतं जेव्हा आपण आई होऊ का त्यावेळेस आपल्याला कळतं कारण अनुभव आले अंगा ते जगा देत असे तुका म्हणे चाकूनी सांगे माझा अनुभव आहे अंगी तुकाराम महाराजांना अनुभव आला म्हणून त्यांनी आपल्या पुढे मांडलेला आहे आपल्याला वाटत उगाच हे सांगतात म्हातारे माणसं पण नाही त्यांनी आपल्यासाठी खूप काही असं करून ठेवलेलं आहे माऊलींना त्रास झालेला आहे संतांना त्रास झालेला आहे आई वडिलांनी अगोदर त्रास सहन केलेला आहे म्हणून ते आपल्याला सांगतात की तुम्ही या रस्त्याने जाऊ नका त्या रस्त्याने जा उगाच तुम्हाला सांभाळणारे कोण आहे आपण लहानाचे मोठे करतो पण कोण करतं आपल्याला आई वडील करतात जगाचा बाप आपला सांभाळ करतो अभंगाचं तिसरं चरण सांभाळ सकाळ जीवाचा करे तो सांभाळ सकाळ जीवाचा करे सकाळ जीवाचा करे तो सांभाळ सकाळ जीवाचा करे तो सांभाळ कैसे उगलेला ऐसे नाही तुझा मोकलेला ऐसे नाही नको खेद करू कोणाचा गोष्टीचा नको खेद करू कोणाचा गोष्टीचा नको खेद करू कोणाचा
लक्ष्मीचा जाणत से नको खेद करू कोणाचा गोष्टीचा नको खेद करू कोणाचा गोष्टीचा नको खेद करू कोणाच्या गोष्टीचा नको खेद करू कोणाच्या गोष्टीचा जाणत असे नको खेद जाणत असे पती लक्ष्मीचा जाणत असे नको खेद करू कोणा त्या गोष्टीचा 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 माणसाचा घडीचा भरोसा राहिला नाही. पूर्वीचे लोक होते की 90 वर्षे 100 वर्षे जगत होते. आज आपण केव्हा जाऊ याची गॅरंटी नाही आहे. म्हणून सांभाळणारा तो आहे. फक्त आपल्या हातात एवढंच आहे की जोपर्यंत आहे आपण तोपर्यंत आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. स्वयताचा घोरावा ध्याने राहा श्री हरेचा ध्याने राहा श्री हरेचा धनधारा पुत्र धनधारा पुत्र आयुष्य जात आहे पहा काळ जपत असे महा. कारण आयुष्य आपलं चाललेलं आहे. एक एक दिवस आपला निघून चालला. आयुष्य आपलं कमी होऊ राहिलं आणि काळ आपली वाट बघत असतो. त्याच्यासाठी आपण कोण्या वक्ती येईन काळ आणि झडप घालेल याची गॅरंटी नाही आहे. म्हणून तो जर येत असन त्याच्या आधी आपण नामस्मरण आपलं चालू ठेवलं पाहिजे. कारण नामसंकीर्तन साधनपायी सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. कारण आपण जरा सतत जर भगवंताचं नामस्मरण केलं तर आनंद जन्मीचं पाप आपलं जळून जात असतं. जसं एखादी खूप मोठी गवताची गंजी वाळलेली आणि त्या गंजीला जर आपल्याला आग लावायची असलं तर किती काढायची पेट्या लागण. एक गाव आम्ही विठोबाचे नाम अनेकांचे काम नाही. आता अनेकांचं काम नाहीये. एक जरी काडी लावली तरी तिचा राख होऊन जाते. जसं एक जरी भगवंताचं नामस्मरण केलं तर आनंद जन्मीच्या पापाचा नाश होत असतो. कारण नामसंकीर्तन आता सांगितलं की ते आनंद जन्मीचं पाप आपलं जळून जात असतं. जसं एक नातू होता आणि आजोबा होते. सतत तो काय करायचा, ती चाळणी खूप अशी खराब झालेली होती आणि ते आजोबा बसले की नदीच्या काठावर आणि आजोबांनी सांगितलं या चाळणीत पाणी भरून आण. काय चाळणीत पाणी भरून आण. आता चाळणीत आजोबापर्यंत येऊस तर पाणी राहील का, नाही राहायची. परत तू सारखं आजोबा म्हणते पाणी भरून आण पाणी भरून आण. कारण त्या ठिकाणी आजोबा गीतेचं पारायण करत होते. तो नातू काय म्हणायचा, तुम्ही एवढं गीतेचं पारायण करते माझ्या काही डोक्यात बसत नाही. ते म्हणते तुझ्या डोक्यात बसत नाही मग तू असं कर, आता काय करी चाळणी ना भरून आण. तर सारखा चाळणी भरून आणू राहिला पण चाळणीत काही पाणी येईना. आणि त्या ठिकाणी जी खूप गंजलेली अशी काळी भंगार होती, तिला जाळं जुळं लटकेल होतं. ती चाळणी धुवून आणून कशी झाली, स्वच्छ झाली एकदम. सारखं आणू राहिला ना स्वच्छ झाली. आणि त्या ठिकाणी तो नातू मग थकून गेला. म्हणतो बाबा इतक्या वेळेस मी पाणी आणू राहिलो पाणीच येईना. अरे म्हणे तू समजला आता ते, पण तू विचार कर म्हणे चाळणीला जाळं किती होतं म्हणे. हो
आणि स्वच्छ झाली का नाही? हो. म्हणे तू तसं तू माझ्याजवळ एकदाच बसल्या ना, तुला तुझ्या डोक्यात काय बसणार आहे? मी गीतेचं पारायण करतो, तू एकदाच जर माझ्याजवळ बसला तुझ्या डोक्यात बसल का? नाही. तुला सारखं सारखं माझ्याजवळ बसावं लागन, तेव्हा तुझ्या डोक्यात घुसल. मग त्याच्या डोक्यात उजाड पडला की खरंच बाबा जास्त वेळ मला तुमच्या संग पारायण करावं लागन, तेव्हा मला येईल. म्हणून सहज परमार्थ सहज आहे का? नाहीये. परमार्थाला खूप घसावं लागतं. सोनं सहज चमकतं का? नाही. त्याला आधी ते जाळात टाकतात, ते घसून घेतात, तेव्हा ते चमकतं. तसं आपलं नाही. आपल्याला जर एखादी चाल जर म्हणायची असल्या तर सारखी घोकीत राहावं लागते, घोकीत राहावं लागतं, तेव्हा ती चाल म्हणता येते. पण त्यासाठी आपल्याला तेवढं सहवास तितकी मेहनत घ्यावी लागते. मेहनत घेतल्याशिवाय कोणतं फळ येत नाही. कारण सहजासहजी कोणतंच नसतं. संताला सहजासहजी मिळालं का? नाही. त्यांना किती कष्ट घ्यावं लागले, किती त्रास सहन करावा लागला जगाचा. आपण तर कोणाचा त्रास सहन करत नाही. संतांनी जगाचा त्रास सहन केला म्हणून आज ते संत आहे. जसा एक दगड आहे, हा दुसरा दगड त्या दगडाला म्हणतो की लोक तुला हार फुल घालून तुझी पूजा करताना माझ्यावर नारळ फोडतात. तो दगड म्हणत असतो मी छन्नी आतुड्याचे घाव सोचले. काय? छन्नू आतुड्याचे घाव सोचले तेव्हा लोक माझी पूजा करू राहिले. तुला छन्नी आतुडा लागला नाही तेव्हा तुला पूजा कशी करतील? आधी घाव सोचावं लागतात. संतांना घाव सोचले म्हणून आज सगळीकडं माऊलीचं नाव का निघतं, एकनाथ महाराजांचं नाव का निघतं, तुकाराम महाराजांचं नाव का निघतं? कारण ते जे संत होऊन गेलेले त्यांनी जगाचे आघात सहन केलेले. आपल्याला कोणाचं बोलणं सुद्धा सहन होत नाही. आपल्या भजनातच जर कोणी एकमेकीला बोललं तर लगेच राग येतो. मग आपण कसं पुढे जाणार आहे? नाही जाऊ शकत. संतांनी तो त्रास सहन केला म्हणून ते पुढे गेले. आपण कोणतं सहन करत नाही म्हणून आपण मागे आहे. आपण जागेवर काय आहे? कुठल्या गोष्टीचा त्रास सहन करत नाही. कोणी काही म्हणलं की मी भजनातच येणार नाही, कोणाचं काही जाणार आहे का? तुझं समजा नुकसान होईल. कसं आहे, आपल्याला परमार्थ करायचं ना तर आपण सगळं सहन करीत चालायचं. तुकाराम महाराजांना कमी त्रास झाला का? माऊलीला कमी त्रास झाला का? त्यांनी सोडलं का त्यावेळेस? नाही सोडलं. कारण माझी मुक्ताबाई ज्यावेळेस ताटी उघडवा ज्ञानेश्वरा, ज्यावेळेस माधुगिरी मिळाली आणि सगळी ती दाना दिन केली आणि माझे माऊली मान खाली घालून घरी आले. मुक्ताबाईला काय सांगू, तिला मांडे करायचे होते, आता माझ्या मुक्ताला काय सांगू. तसेच ताटीमध्ये गेले, दरवाजा बंद केला आणि ताटीमध्ये बसून राहिले. माझ्या मुक्ताबाईला कळलं की दादाला आज भिक्षा मिळाली नाही म्हणून दादा ताटीमध्ये जाऊन बसले. पण माझी मुक्ताबाई खूप हुशार होती. तिने सांगितलं मिथ्या कल्पना मागे सारा आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तुम्ही हे सगळं मागं सारून द्या आणि तुम्ही ताटी उघडा. आज तिनं ताटी उघडली म्हणून आज आपल्याला ज्ञानेश्वरी पारायण करायला भेटतं. तिनं जर ताटी त्यावेळेस उघडली नसती तर आज आपल्याला पारायण करायला भेटलं नसतं, आज ज्ञानेश्वरी नसती. संतांचे आघात आपण त्यांनी सहन केले तर ते आघात आपण बघितले पाहिजे की त्यांना किती त्रास झाला, आपल्याला का नाही होऊ देऊ. झाला तर सहन करा. भाव धरो
नामस्मरण केलं किंवा ज्ञानेश्वरी वाचली, ज्ञानेश्वरी जरी वाचली तर भगवंताची कृपा आपल्यावर झाल्याशिवाय राहत नाही, माऊलीची कृपा झाल्याशिवाय राहत नाही. आणि तेही आपल्याला त्या ठिकाणी सांभाळून घेतात. आपण त्यांचं नामस्मरण केलं तर ते आपल्याला सांभाळत असतात. आणि आपण कोणत्याही परिस्थितीत राहिलो तरी आपण त्याचं नामस्मरण केलं पाहिजे. अभंगाचं 4थं चरण. जैसे ते आहे कैशा परे राहे, जैसे ते आहे कैशा परे राहे. जे का माता पितरे तया सेवे शिकिरे शेरेरे लोन की जे. माऊली सांगतात की आईवडिलाची सेवा करा आणि आईवडिलाची सेवा करा तेने देव येती घरा. आईवडिलाची सेवा जर केली तर देव घरा येत असतो. या ठिकाणी देव घरी आलेले आहे कारण त्यांनी आईवडिलाची सेवा केलेली आहे. तसं त्यांचा मुलगा पण खूप छान आहे मंगेश भाऊ. हे पण देखील आता आईना वडिलांनी आईने एवढी सेवा केली म्हणजे ते पुढं करणारच आहे याचं सांगायची काही गरज नाही. कारण आपण आपल्या मुला देखता केलं तर आपले मुलं बरोबर करतात कारण त्यांना हे संस्कार लागलेलेच असतात. म्हणून असं प्रत्येक जणाने आईवडिलाची सेवा केली पाहिजे, साधू संतांची सेवा केली पाहिजे. आणि त्या ठिकाणी आपली जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार आपल्याला जसं आहे त्या परिस्थितीत आपण केलं पाहिजे. देव फक्त भावाचा भुकेल आहे, देवाला काही लागत नाही. 2 हात आणि तिसतं मस्तक लागतं, बाकी काही नका. तुम्ही काही नाही लागत देवाला. फक्त अंतःकरणातून भगवंताचं नामस्मरण करा, तो आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या ठिकाणी आता नेमाप्रमाणे आपण विठोबा रखुमाई भजन म्हणू. ताई पुढं म्हणतील सगळ्यांनी हात वरती करा. विठोबा रखुमाईचं भजन ताई पुढं म्हणतील आपण त्यांच्या मागं म्हणू. सगळ्यांनी हात वरती करा. विठोबा रखुमाई, 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 जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई.
नाही भावे हरिनाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे सकळ जीवाचा करीतो सांभाळ तुझा मोकलिले आईशे नाही जैशी स्थिती आहे तैशा परी राहे कौतुक पाये संचिताचे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला आपलं प्रारब्ध जे असतं ते आपल्याला भोगावंच लागतं परंतु जर आपण भगवंताचं नामस्मरण करत राहिलो तर त्याचा नाश होत असतो कारण आपण अनुभव घ्या आपल्याला कोणते जरी संकट आले परंतु आपला भोग असतो तो भोगावा लागतोच कारण ते याच देही आपल्याला याच्यासाठीच तर आपण आलेलो आहे भोग भोगण्यासाठी कारण आपल्याला हा जन्म दिला भगवंताने पण मागचे जे कर्म आहे ते आपल्याला सोडणार नाहीये परंतु जसं थोडं जरी दुखत असलं आपलं जय वर शुभ जन्मला राजांचा अधिपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती शोभाचे मावळे आम्हाला नाही कोणाचे भेटे माझे मावळे आम्हाला नाही कुणाचे भेटे शोभाचे मावळे आम्हाला नाही कोणाचे भेटे शोभाचे मावळे आम्हाला नाही कुणाचे भेटे जय भवानी जय शिवाजी भवानी जय जय शिवा स्वराज्य राखण्यासाठी याने केल्या एक जाते याने केल्या एक जाते घेऊन भगवा हाती स्वराज्य राखण्यासाठी आई भवानी आई जिजाई आई भवानी आई जिजाई आशीर्वाद देते दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय राजमाता जिजाऊ माता की जय धर्म की जय हो अधर्म का आशो प्राणियों में ईश्वर का गो हत्या बंद हो भारत माता की जय कारण कीर्तनकार भरपूर आहे मी तर एक इवलेशे रोप लाविले द्वारे त्याचा वेलो गेला गगनावर मी छोटी आहे माझ्यापेक्षा कितीतरी मोठे कीर्तनकार आहे पण काय मागच्या जन्मीचं पुण्य असेल की त्यांचा माझ्यावर भाव आहे की आज 4 वर्ष 4 वर्षापासून मलाच ते सांगतात मी पण भाग्यवान आहे की मला आईची सेवा करायला भेटते आणि त्या ठिकाणी त्यांना कोटी कोटी धन्यवाद देते त्याचबरोबर त्यांच्यामुळं तुमच्या सर्वजणाचा योग मला दर्शनाचा योग प्राप्त झाला त्याबद्दल तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद त्याचबरोबर आताच आलेले आमच्या ताई महाले ताई आणि माले साहेब यांना त्या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद देते त्याचबरोबर आमचे उत्कृष्ट असे मृदुंगाचार्य शिंदे महाराज यांनाही कोटी कोटी धन्यवाद राजगुरे महाराज यांनाही कोटी कोटी धन्यवाद त्याचबरोबर आमच्या थोरात ताई सुक्रेताई डोमताई यांनाही सतत माझ्या सोबत असतात कीर्तनाला त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद खैरे मावशी त्याचबरोबर आमच्या उत्कृष्ट अशा गायनाचार्य आणि कीर्तनकार पण दोघी पण ताटेताई आमच्या सुनीताताई त्याचबरोबर कडूताई आमच्या ह्या दोन्ही ताई बाबांनी खूप साथ दिली सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देते त्याचबरोबर आमचे शूटिंगवाले भाऊ यांनाही कोटी कोटी धन्यवाद साऊंड सिस्टीमवाले दादा यांनाही कोटी कोटी धन्यवाद सर्वांचे पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानते आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देते जय विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली
तुका ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम विठाल जय जय विठाल जय विठाल जय हरे विठाल जय विठाल जय हरे विठाल हा बोलेले कोरे वेडे वाकुडे उत्तरे नाही उच्चारेला अधिकार मी आपुला क्षमा पराज महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री